आज मी तुमच्याबरोबर थोड्या वेळामध्ये मस्त छान अशी चमचमीत भाजी शेअर करणार आहे। त्याच्या आधीच माझी सकाळची सुरुवात अशी मस्त छान झाली होती। हा सॅटर्डेचा व्लॉग आहे आणि द्विती हर्षला सॅटर्डेला स्कूल असतं, सो द्विती स्कूलला गेली होती। माझं सगळं आंघोळ वगैरे झालं होतं, मिस्टरांनी आणि मी चहा घेतला होता। आणि ना ज्या दिवशी 15 दिवसातून एकदा मिस्टरांना सॅटर्डेला सुट्टी असते ना, तो सॅटर्डे आणि संडे खूप स्पेशल असतो, कारण 2 दिवस सुट्टी खरंच खूप स्पेशल फील करून देते। कंपॅरेटिव्हली 1 दिवस सुट्टीपेक्षा 1 दिवसाची सुट्टी कधी येते, कशी येते आणि कुठे निघून जाते हे कळतही नाही। चला तर मला असं वाटतं तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी तुमच्याबरोबर काय शेअर करणार आहे। तर मी ना मिसळ पावच बनवणार आहे। मी खूप छान सोपी इझी पटकन बनणारी रेसिपी आहे। त्याच्या आधी ना माझं तेल संपलं होतं, तर म्हटलं चला ते तेलाची पिशवी मी आणली होती आणि ह्या सॉसच्या बॉटल आहेत ना, तर त्याच मी तेलासाठी यूज केल्या। म्हणजे त्या बॉटल छान धुवून वगैरे घेतल्या आणि त्याचं टॅप जे आहे ना, टॅप डिस्पेन्सर आणि फनल हे मी ऑर्डर केलं होतं मिशोवरून। आय थिंक 67 रुपीजपर्यंत मला ते रिसीव झालं होतं। तर तेच मी आता सॉसच्या बॉटलमध्येच हे लावलं त्या टॅप डिस्पेन्सर आणि मी यूज करते। खरंच खूप युजफुल आहे। ऑफकोर्स त्या ऑइल बॉटल ज्या आहेत ना त्यांचा शेप खूपच छान असतो, पण म्हटलं ठीक आहे जोपर्यंत माझं याच्याने काम चालतंय तर तोपर्यंत चालवून घेऊया। आणि नंतर आता कुकरमध्ये मी ना मस्त मटकीला जिरेची आणि हळदीची फोडणी दिली। ॲक्च्युली जिरेपूड यूज करायची होती, पण माझ्याकडे जिरेपूड नव्हती, मग मी जिरंच टाकलं आणि हळद टाकली आणि भरपूर पाणी टाकून ना आता मी त्या मटकीला 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। त्याच्यानंतर ना भरपूर सारे कांदे घेतले, टोमॅटो। तुम्हाला तर माहिती असेल की मिसळ करायची म्हणजे खूप सारा कांदा लागतो, तर मी आधी विचार केला की हे कांदे आणि टोमॅटो आहे ना मी मस्त इथे सोलून घेते किचनवर आणि हॉलमध्ये बसून कट करून घेईल। कारण तुम्हाला मे बी जर माझे व्लॉग्स किंवा शॉर्ट्स रेग्युलर बघत तर तुम्हाला अंदाज आला असेल की माझ्या टाचा खूप दुखतात। तर त्याच्यासाठी ना मी असं हे ट्राय केलं की ज्या दिवशी मी माझं कमी उभं राहणं होईल ना त्या दिवशी बऱ्यापैकी मला फरक पडतो। म्हटलं चला बसून कट करून घेईल, पण तेवढ्यात ना हे वॉशिंग मशीन रिपेअरिंगवाले दादा आले आणि आमचं ना बाथरूम म्हणजे हॉलला कनेक्टेड आहे। म्हटलं चला हे बसून ते बाथरूमच्या इथेच काम करत होते, म्हटलं चांगलं नाही वाटणार, मग उभं राहूनच मला सगळं कांदा टोमॅटो कट करायला लागला। आणि ना 2 महिन्यांनी माझी वॉशिंग मशीन रिपेअर झाली होती, मला खूप छान वाटत होतं। त्याच्यानंतर ना सगळं काम आवरलं, किचन ओटा वगैरे म्हणजे एक्स्ट्राचं मटके वगैरे ते सगळं झालं होतं। म्हटलं सकाळपासून स्वतःकडे बघितलं पण नाही, थोडंसं स्वतःच आवरून घेऊया म्हणून मग बेडरूममध्ये आले। आणि हा फ्रॉक आहे ना, म्हणजे हा 1 पीस आहे ना, मला खूप आवडतो घालायला आणि खूप कम्फर्टेबल आहे। छान दिसतो की नाही मला प्लीज कमेंट्समध्ये सांगा। आणि आमच्याकडे ना केस विंचरून झाल्यानंतर मी अशा हाताने केस गोळा करते, कारण झाडूने म्हणजे ते कंटाळा पण येतो आणि झाडू आणायला जा ठेवायला जा, हे हाताने पटकन असे गोळा पण होतात व्यवस्थित। आणि घरामध्ये केस दिसले ना मुलाची आणि मिस्टरांची, त्या दोघांची खूप चिडचिड होते। किचनमध्ये आले, किचनमध्ये भांडी घासायची राहिली होती, ते भांडे वगैरे घासून घेतले। आणि ना कुणाकुणाला असं होतं मला सांगा, मला तर असं होतं की मी ट्राय करते, म्हणजे बऱ्याच लेडीजला मी असं बघितलेलं आहे की असं क्लिप वगैरे लावून पण तर दिवसभर घरातली सगळी कामं करतात, पण मला अजिबात जमत नाही। मी फक्त आता थोड्या वेळासाठी ते ठेवलं आणि नंतर आय थिंक सो मी केस वरती बांधली असतील। माझी कंटिन्युअसली केस बांधलेली असतात घरामध्ये, कारण मला केस मोकळी असतील ना अजिबात काही कामं सुचत नाहीत। त्याच्यानंतर भांडे वगैरे सगळं आवरून घेतलं, म्हटलं फोडणी टाकायचे तर किचन साफ असेल तर छान वाटतं। मग सगळं किचन आधी आवरून घेतलं आणि ना कांदा वगैरे सगळा मी एकदमच कट करून घेतला होता, म्हणजे जो नंतर खायचा आहे ना तो पण आधीच कट करून घेतला होता। मस्त अशी कांद्याची फोडणी वगैरे दिली, कांदा परतून घेतला। मी ना अद्रक लसूणची पेस्ट आधी तेलामध्ये नाही टाकली, कांदा परतून झाला ना त्याच्यानंतर मी तेलामध्ये टाकली, कारण ते आधीच जर तेलामध्ये टाकली ना तर कढईला ना ते चिकटतं आणि मग सगळं जळून जातं। मग मी नंतर कांदा लसूण पेस्ट टाकली। आता याच्यामध्ये मी टोमॅटो घालणार आहे, त्याच्या आधी याच्यामध्ये मी धने पावडर टाकली। तर आज आमच्याकडे ना आत्या आणि माझ्या जावेची मुलं म्हणजे राज रिकी हे जेवायला असणार होते, कारण माझी जाव आणि दीर त्यांच्या कामासाठी 2 दिवसांसाठी बाहेर गेलेले आहेत। हे बघा इथे सगळी मुलं मस्त खेळत आहेत, छान वाटत होतं त्यांना असं सगळ्यांना एकत्र खेळताना बघून। आता सुट्टीमध्ये तर ते खेळतच असतात, पण ना आता स्कूल सुरू झाली ना तर त्यांना एवढं एकत्र खेळायला मिळत नाही आणि प्रत्येकाचे वेगवेगळे क्लासेस। आज खूप दिवसांनी त्यांना पण असा एकत्र टाईम स्पेंड करायला मिळाला होता आणि मला पण
पण त्यांना एकत्र असं खेळताना बघून खूप छान वाटत होतं. चला तर ना मिसळची रेसिपी मी तुम्हाला सांगते, खूपच सोपी आहे. मे बी बऱ्याच जणांना येत पण असेल, पण मला नव्हतं माहिती की आमच्या घरामध्ये ही पदार्थ एवढा आवडेल. मी एकदा सहज कंटाळा आला म्हणून बनवलं आणि आमच्या घरामधली ती रेसिपी फेवरेट झाली. म्हणजे माझ्या मिस्टरांना तो खूपच आवडते. मग घरामधलं जे काही लाल तिखट असेल ना ते घातलं. परत आपल्या घरामधला साठवणीतला गरम मसाला असतो ना तो पण मी यात घातला. छान सगळे मसाले परतून घेतले आणि थोडंसं ना असं फरसाण मग त्याच्यातच टाकायचं. त्याच्यानंतर जो आपला कांदा खोबऱ्याचा जो मसाला असतो ना तो पण याच्यामध्ये घालायचा. आणि तुम्हाला माहिती आहे का, ह्या भाजीला ना एकदम कमी मसाला असेल ना, म्हणजे कांदा खोबऱ्याचं वाटण तरी पण चालतं, तो पण एक प्लस पॉईंट आहे. आणि मेन म्हणजे ना पाव वगैरे आणायचे असतात, म्हणजे चपाती भाकरी वगैरे ह्या सगळं करायचं टेन्शन नसतं. आता हा मसाला छान परतून झालाय. त्याच्यानंतर ना याच्यामध्ये ना मी जी शिजवून घेतलेली मटकी आहे ना ती घालते. भरपूर सारं पाणी घालायचं, मीठ घालायचं. आणि ना तुम्ही कधी यूज करता मला सांगा, म्हणजे जो आपलं दुकानातलं मिसळ मसाला वगैरे आहे ना तो मसाला पण मी याच्यामध्ये टाकणार आहे. पण जेव्हा ना वरून सगळं माझं पाणी वगैरे सगळं टाकून होतं ना, त्याच्यानंतर जेव्हा भाजीला उकळी येणार असते ना त्यावेळेस मी तो मसाला टाकते आणि मग उकळी येऊन देते, चांगली उकळवून घेते, भाजी शिजवून घेते. म्हणजे चिकन मसाला, मटन मसाला किंवा पावभाजी मसाला आहे ना, म्हणजे इन शॉर्टली असे वरून टाकायचे जे मसाले आहेत ना, जे दुकानातले मसाले आहेत ना ते मी असे वरूनच टाकते आणि नंतर भाज्यांना छान शिजवून वगैरे घेते. त्याच्यामुळे ना भाजीला खूप छान टेस्ट येते. म्हणजे मी नेहमी तसंच करते आणि म्हणजे छान होते मिसळ वगैरे तर छानच होते. कारण मला घरामध्ये ही पण मिसळची टेस्ट एवढी मी खूप दिवसांनी करत होते आणि आत्या जेवायला होत्या, त्याच्यामुळे मला थोडं टेन्शन आलं होतं की कशी होते कशी नाही, पण खरंच खूप छान झाली होती. तर चला आता माझी मिसळ वगैरे तर बनवून रेडी आहे. आणि तसंही ना सॅटर्डे असला ना, सॅटर्डेला सगळं एकदम आरामात रिलॅक्स निवांत असतं. सकाळी मुलांना पण टिफिनला स्नॅक्स वगैरे दिलं तर चालून जातं. तर द्वितीला काहीतरी आय थिंक मी स्नॅक्स दिलं होतं आणि हर्षला पण स्नॅक्स देणार होते. पण म्हटलं चला सॅटर्डेला थोडं लेट उठणं होतं आणि मग सगळी कामं लेट होतात. आणि एकदा कामाची वेळ निघून गेली ना तर मला तर खूप कंटाळा येतो काम करायला. म्हटलं चला लेट झालं होतं आणि हा पदार्थ आहे ना एवढा झटपट आणि पटकन बनून रेडी होतो ना. पावभाजीसाठी तरी पावभाजीचे जे पाव आहेत ना ते गरम करावे लागतात, पण याच्यामध्ये असं काही नाहीये. मिसळचे पाव गरम वगैरे करावे लागत नाहीत, ते आपण तसेच डायरेक्ट खाऊ शकतो. आणि ना दुपारच्या वेळेस मस्त आम्ही सगळ्यांनी छान जेवण वगैरे करून घेतलं. त्याच्यानंतर ना हा व्हिडिओ ना 15 दिवसांपूर्वीचा आहे, म्हणजे ज्यावेळेस माझे ना 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होणार होते. मग दिवसभर आमच्या चौघांचं लक्ष, म्हणजे हर्षला एवढं नव्हतं माहिती, पण द्विती, मी आणि मिस्टर आमच्या चौघांचंही लक्ष तिकडेच होतं दिवसभर. तर त्याचीच वाट बघत होतं. मध्ये तेच मोबाईल वगैरे चेक करणं पण आमचं चालू होतं. आणि त्याच्यानंतर आज फर्स्ट टाइम मी ना ताक म्हणजे नेहमी आणते, पण मिस्टरांना एवढं ताक आवडत नाही, मग खूप घरामध्ये ताक येत नाही. पण मी ना चितळे ब्रँडचं ताक आज फर्स्ट टाइम आणलं होतं. मी सिरियसली सांगते, एवढं छान होतं ना त्याचं थिकनेस वगैरे, म्हणजे असं पाण्यासारखं एकदम पातळ नव्हतं, मस्त छान थिक होतं ते. त्याच्यामध्ये ना ताक मसाला मिळतो, तो पण मी ॲड केला आणि मग हे ताक ठेवलं फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी. मुलं तर काही ताक वगैरे घेणार नव्हते, हे ताक फक्त आमच्या तिघांसाठी होतं. आणि मी खरंच सांगते खूप छान टेस्ट लागत होती. तुम्ही पण कधीतरी आणा आणि ट्राय करून बघा. मार्केटमध्ये ना ताक मसाला वगैरे पण मिळतो. मी टेस्ट केलं होतं आधी, म्हटलं मसाल्याचं प्रमाण कमी वगैरे आहे की नाही ते चेक करूया. आणि नंतर मस्त असं सगळ्यांनी जेवण करून घेतलं. छान वाटत होतं सगळ्यांना असं एकत्र जेवताना वगैरे बघून. त्याच्यानंतर ना संध्याकाळच्या वेळेस आम्ही वाट बघत होतो की कधी 1000 सबस्क्रायबर होत आहेत. 1000 सबस्क्रायबर झाले आणि होप सो व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्टे ट्यून, बाय. आणि हो सगळ्यांना परत एकदा श्री स्वामी समर्थ.